वेलकम बॅक टू अवर स्मार्ट लर्निंग चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील प्रॉब्लेम सेट 40. हा प्रॉब्लेम सेट समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि असेच आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. प्रॉब्लेम सेट 40. क्वेश्चन फर्स्ट. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन. इथे काही मिक्स्ड फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. त्याचं कन्वर्जन आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. ते करण्याअगोदर आपण काही रिव्हिजन करूया. पहा, मी एक होल सर्कल घेतलेला आहे. या होल सर्कलला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहोत. फर्स्ट, सेकंड 2 पार्ट्समध्ये हा डिवाइड झाला आणि यातील फर्स्ट पार्ट आपण कलर करणार आहोत. फर्स्ट पार्ट आपण इथे कलर केलेला आहे, तर याला काय म्हणणार आपण? अ हाफ. यातील हाफ पार्ट आपण काय केलेला आहे? कलर केलेला आहे. तर हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसा लिहिणार आपण? तर टोटल किती पार्ट आहेत? 2 पार्ट आहेत. सो 2 डिनॉमिनेटरला लिहायचा आणि यातील किती पार्ट आपण कलर केलेला आहे? 1 पार्ट कलर केलेला आहे, तो न्यूमरेटरला लिहायचा. सो अ हाफ म्हणजे काय लिहिणार आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये? 1/2. सेकंड होल सर्कल आहे, याला आपण 4 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. 4 पार्टमधील 1 पार्ट आपण कलर केलेला आहे, तर याला म्हणणार आहोत आपण अ क्वार्टर. अ क्वार्टर हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसा लिहिणार? किती पार्ट आहेत? 1 2 3 4. टोटल 4 पार्ट आहेत. सो डिनॉमिनेटरला 4 लिहिणार आणि यातील किती पार्ट आपण कलर केलेला आहे? 1 पार्ट. सो 1 हा न्यूमरेटरला लिहिला. तो याचं काय झालं? अ क्वार्टर म्हणजेच 1/4. नेक्स्ट होल सर्कल आहे, याला पण आपण 4 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. एका सर्कलचे 4 पार्ट केले आणि त्यातील 3 पार्ट्स आपण काय केले? कलर केलेले आहेत. तर याला म्हणतात 3 क्वार्टर्स. 3 क्वार्टर. हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसा लिहिणार? टोटल किती पार्ट आहेत? 4 पार्ट आहेत. सो 4 डिनॉमिनेटरला आणि किती पार्ट कलर केलेले आहेत? 3 पार्ट. सो 3 न्यूमरेटरला. 3 क्वार्टर्स म्हणजे 3/4. अ हाफ म्हणजेच 1/2. अ क्वार्टर्स म्हणजेच 1/4. 3 क्वार्टर्स म्हणजे 3/4. हे जे फ्रॅक्शन्स आहेत यांना डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यांचे डिनॉमिनेटर हे पाहिजे 10, 100, 1000 किंवा 10चे 10 टाइम्स मल्टिपल हे ह्यांचे डिनॉमिनेटर्स हवेत. पण इथे आहेत का? नाही. तर डिनॉमिनेटरला अशा नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल की त्याचा डिनॉमिनेटर हा 10 होईल, 100 होईल किंवा 1000 होईल. तर ते कसं ते पाहूयात आपण. अ हाफ. अ हाफ इज इक्वल टू 1/2. आता 2ला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे की याचा डिनॉमिनेटर किती झाला पाहिजे? 10, 100 झाला पाहिजे. सो 2ला आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 5 2 जा 10. तर न्यूमरेटरला पण त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. डिनॉमिनेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय केलं आहे त्याच नंबरला न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं आहे. 5 1 जा 5. 5/10. हा जो फ्रॅक्शनमध्ये नंबर आहे याचा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करताना आपण काय करणार? तर न्यूमरेटर ॲज इट इज लिहिणार. डिनॉमिनेटरला 10 आहे, 1 0 आहे. सो 1 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट देणार आणि इथे नेक्स्ट 0 देणार. सो अ हाफचा डेसिमल फॉर्म काय आलेला आहे? 0.5. जो अ हाफ आहे, हाफमध्ये इथं डिनॉमिनेटर 10 आला म्हणजेच आपण 2ला 5ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटर 10 आला. आता इथे 2ला अशा नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत की ज्याचा डिनॉमिनेटर हा 100 आला पाहिजे. सो 2ला आपण 50ने मल्टिप्लाय केलं, तसेच न्यूमरेटरलाही 50ने मल्टिप्लाय केलं. सो 50 1 जा 50, 50 2 जा 100. या फ्रॅक्शनचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो न्यूमरेटर आपण ॲज इट इज लिहिणार. डिनॉमिनेटरला 2 0 आहे. सो 2 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट देणार आहोत आणि हा 0 देणार आहोत. म्हणजेच अ हाफ
याचा डेसिमल फॉर्म काय आला 0.5 किंवा 0.50 या दोन्हींच्या व्हॅल्यू काय आहेत सांगणार आहोत आपण. अ क्वार्टर म्हणजे काय याचा 1/4. आता 1/4 याचा डिनॉमिनेटर काय आहे 4 आहे. तर आपल्याला याचा डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याचा डिनॉमिनेटर किती पाहिजे, एकतर 10 पाहिजे, 100 पाहिजे, ओके, 1000 पाहिजे किंवा 10चा 10 टाइम्स मल्टिपल पाहिजे. तर याचा डिनॉमिनेटर आपण 10 करू शकत नाही पण 100 करू शकतो. तर यासाठी आपल्याला 4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, ओके. अ क्वार्टर इज इक्वल टू 1/4. 4ला अशा नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल की त्याचा डिनॉमिनेटर हा किती झाला पाहिजे 100 झाला पाहिजे. सो आपण 25ने जर मल्टिप्लाय केलं 25 4 जा 100. सो न्यूमरेटरला पण त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 45 1 जा 45, 45 4 जा 100 हा फ्रॅक्शनमध्ये आला. आता याचा डेसिमल फॉर्म कसा करणार आपण, न्यूमरेटर ॲज इट इज लिहिणार. किती 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो किती आला याचा, सो याचा डेसिमल फॉर्म किती आला अ क्वार्टरचा 0.25. 3 क्वार्टर्स म्हणजे किती 3/4. आता याचा डिनॉमिनेटर 4 आहे. हा 100 करण्यासाठी आपल्याला 4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4ला 25ने मल्टिप्लाय केलं तर याचा डिनॉमिनेटर किती होईल 100 होईल. तसेच न्यूमरेटरलाही आपल्याला त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. 25 3 जा 75 आणि 25 4 जा 100. आता या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्ममध्ये करताना न्यूमरेटर ॲज इट इज लिहिणार आहोत आपण. डिनॉमिनेटरला 2 0 आहेत. सो 2 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट देणार आहोत. सो किती आला 3 क्वार्टर्स म्हणजेच 0.75. ओके. सो आपल्याला अ हाफ, अ क्वार्टर, 3 क्वार्टर्स यांचे डेसिमल फॉर्म माहिती झालेले आहेत. अ हाफचा किती आहे 0.5/0.50. अ क्वार्टरचा किती आहे 0.25. 3 क्वार्टरचा किती आहे 0.75. सो या व्हॅल्यूवरून आपण प्रॉब्लेम सेट 14मधील क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट आहे 2.5. हा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. तो कसा लिहून घेतलेला आहे आपण 2 आणि हाफ. ओके. आता 2 आणि हाफ म्हणजे काय 2 प्लस हाफ. ओके 2. आता या हाफची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे. हाफची व्हॅल्यू किती आहे 0.50. इथे आपण 0.5 पण घेऊ शकतो, 0.50 पण घेऊ शकतो. आता यांची करायची आहे ॲडिशन. 2.00 प्लस 0.50. ओके 0 प्लस 0 0, 0 प्लस 5 5.2, 2 प्लस 0 2. सो याची व्हॅल्यू किती आलेली आहे 2.50. ओके. सो आपला आन्सर काय आलेला आहे 2.5. याचा डेसिमल फॉर्म काय आलेला आहे 2.50. क्वेश्चन आहे 2 अँड अ क्वार्टर. हा कसा लिहिणार आपण 2 अँड अ क्वार्टर कसा लिहिणार. क्वार्टर म्हणजे किती 1/4. ओके. सो 2 प्लस 1/4. आता या 1/4ची डेसिमल फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू किती आहे 2 प्लस किती आहे 0.25. सो 2 प्लस 0.25 किती आली याची व्हॅल्यू 0 प्लस 5 5, 0 प्लस 2 2, 2 प्लस 0 2. सो व्हॅल्यू किती आली 2.25. म्हणजेच 2 अँड अ क्वार्टरची व्हॅल्यू आलेली आहे 2.25. थर्ड एक्झाम्पल आहे 2 अँड अ 3 क्वार्टर. 2 अँड अ 3 क्वार्टर कसं लिहिणार आपण 2 अँड अ 3 क्वार्टर्स म्हणजे किती 3/4. ओके
2 प्लस 3/4. आता या 3/4ची डेसिमल फॉर्ममधली व्हॅल्यू काय आहे? 2 प्लस 0.75. आता 2 प्लस 0.75 यांची ॲडिशन किती येईल? 5 7.2. सो किती व्हॅल्यू आली? 2.75. म्हणजेच 2 3/4 याची व्हॅल्यू झाली 2.75. 10.5 हे कसं लिहिणार आपण? 10.5 म्हणजे 1/2. सो 10 प्लस 1/2. 1/2ची डेसिमल फॉर्ममधली व्हॅल्यू किती आहे? 10 प्लस 0.50. सो यांची ॲडिशन किती येणार? 10 प्लस 0.50 यांची ॲडिशन किती आली? 0. 0 प्लस 5 5. 0 ॲज इट इज 1. सो किती व्हॅल्यू आली याची? 10.50. म्हणजेच 10.5 याची डेसिमल फॉर्ममधली व्हॅल्यू आलेली आहे 10 प्लस 50. 5th एक्झाम्पल आहे 14 3/4. याला कसं लिहिणार आपण? 14 3/4. 3/4 म्हणजे 3/4. 14 प्लस 3/4. आता 3/4ची व्हॅल्यू किती आहे? 0.75. सो 14 प्लस 0.75 यांची ॲडिशन. 0 प्लस 5 5. 0 प्लस 7 7. पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्यायचा. 4 प्लस 0 4 अँड 1 ॲज इट इज. सो किती व्हॅल्यू आलेली आहे? 14 3/4 याचा डेसिमल फॉर्म किती आलेला आहे? 14 प्लस 7 5. 6th एक्झाम्पल आहे 16 1/4. हे कसं लिहिणार आपण? 16 1/4 कसं लिहिणार? 1/4. सो 16 प्लस 1/4. आता 1/4ची व्हॅल्यू किती आहे? 16 प्लस 0.25. सो यांची ॲडिशन 16 प्लस 0.25. 5 प्लस 0 5. 2 प्लस 0 2. 6 प्लस 0 6 and 1 as it is. So 16.25 म्हणजेच 16 1/4 याची व्हॅल्यू आलेली आहे 16.25. लास्ट एक्झाम्पल आहे 28 1/2. हे कसं लिहिणार आपण? 28 1/2 1/2. सो 28 प्लस 1/2. आता 1/2ची व्हॅल्यू किती आहे? 28 प्लस 0.50. ओके. आता इथे पहा 28 प्लस 0.50. ओके. 0.50. 0 प्लस 0 0. 0 प्लस 5 5. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट. 8 प्लस 0 8. 2 ॲज इट इज. सो 28 1/2 याचा डेसिमल फॉर्म आलेला आहे 28.50. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 40 सिम्पली वेने सॉल्व केलेला आहे. आय होप तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स नसतील. तर नेक्स्ट प्रॉब्लेम सेट आपण नेक्स्ट व्हिडिओ